हा आहे राजापूरचा छोटा पूल आणि आता आपण उभे आहोत तो नवीन आहे. तर ब्रिजच्या समोर बघा एक मंदिर दिसतंय. इथे आतमध्ये एसटी डेपो आहे खारेपाटणचा आणि हे आहे आपलं समोर खारेपाटण गावातील सुंदर मंदिर. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत खारेपाटण गावातील एका सुप्रसिद्ध मंदिरात म्हणजेच काळभैरव मंदिराला भेट द्यायला. हे मंदिर एक जागृत देवस्थान आहे, त्याचप्रमाणे भारतीय स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण आहे. हा जो समोर दिसतोय तो आहे मुंबई गोवा महामार्ग म्हणजेच NH66 आणि इथूनच आपण आजची आपली जर्नी सुरुवात करणार आहोत. बाकी रस्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्या लँडमार्क म्हणून मी तुम्हाला प्रवासादरम्यान नक्की दाखवीन. आजचा आपला प्रवास खूप एक्साइटिंग होणार आहे. तसेच मंदिरात सुद्धा गेल्यावरती तुम्हाला कळेल मी काय इतकं ते मंदिर सुंदर आहे म्हणून बोलते. चला तर मग जर्नी सुरू करूयात. आता आपण आलेलो आहोत राजापूर एसटी डेपोमध्ये. ज्यांना प्रायव्हेट व्हेकलने जाणं शक्य होणार नसेल त्यांना इथून बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एसटी डेपोतून आता आपण बाहेर पडलोय. पण आलेलो आहोत मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात मोठ्या ब्रिजवर. हा ब्रिज अर्जुना नदीवरती बनलेला आहे. आता आपण उतरलेलो आहोत थोडा वेळ गाडीवरून. आसपासचे दृश्य बघूया. अशी आपण ब्रिजच्या त्या साईडचं दृश्य बघितलेलं. आपण ब्रिजच्या या साईडचा आता बघूया. हा आहे राजापूरचा छोटा पूल. जो जुना पूल आहे, 100 वर्ष जुना आहे. तो ब्रिटिशांच्या काळात बांधलेला आणि आता आपण उभे आहोत तो नवीन आहे. तर ब्रिजच्या समोर बघा एक मंदिर दिसतंय, चिऱ्याने बांधलेलं खूप सुंदर मंदिर आहे. समोर नदी दिसते आपल्याला. ही अर्जुना नदी आहे. हीच ती नदी आहे जिला पूर येतो आणि ज्यामुळे राजापूर भरतो. थोडंसं पुढे जाऊन बघूया. हे जे समोर दिसतंय ती राजापूरची बाजारपेठ आहे. आणि इथून बघा हा रस्ता बघा किती छान दिसतोय. इकडून बस येते एसटी आणि इथूनच एक रोड खाली जातो, तो सरळ आपल्या रेल्वे स्टेशनला जातो. नदी तिचं पाणी जरा कमी झालं. खालून रिक्षा पण जाताना दिसते ब्रिजच्या खालून. किती छोटीशी दिसते बघा ती. इथून माणसं पण केवढी छोटी छोटी दिसतात. नदीच्या पात्रात बघितलं तर आपल्याला तिकडे नदीच्या खालचे दगड वगैरे आपल्याला वर आलेले दिसतात. नदी जास्त खोल नाही आहे. कोकणामध्ये पाऊस पडला ना की तेवढ्यापुरती पाणी वाढतं आणि वाढलेलं पाणी एकदम समुद्रात वाहून जातं. आता आपण इथून पुढे हातिवल्यातून पुढे खारेपाटणला जाऊया. मध्ये आपल्याला एक टोल नाका सुद्धा दिसेल. तो टोल नाका चालू नाही आहे पण तरीसुद्धा आहे तो बांधलेला. तो सुद्धा तुम्हाला दाखवते. म्हणजे कसं तुम्ही जात असाल ना तर लँडमार्क म्हणून एक लक्षात राहील की सरळ जायचं आहे आपल्याला. आपल्याला खारेपाटणला जाताना कुठे इथे जायचं नाही का तिकडे जायचं नाही, सरळ आपल्याला महामार्गाने जायचं आहे. आणि महामार्गावरती जेव्हा आपण खारेपाटणला पोचू तर तेव्हा आपल्याला राईटला वळायचं आहे. खारेपाटणचं जे मंदिर आहे ते बाजारपेठेत आहे. खारेपाटणचा जो एसटी डेपो आहे ना तो सुद्धा राईटला बाजारपेठेमध्ये आहे. तर चला आपण तिकडे जाऊया. आपण पोचलेलो आहोत हातिवल्याच्या टोल नाक्यावर. हा बघा असा दिसतोय हा टोल नाका. टोल नाका चालू नाही आहे आणि इथून जाताना सुद्धा एकच लेन चालू ठेवलेली आहे. आता आपण हातिवल्याच्या फ्लायओव्हरवरून जाणार आहोत. टोल नाक्यापासून लगेचच पुढे हातिवल्याचा फ्लायओव्हर चालू होतोय. आपण कोंडिया गावात पोहोचलेलो आहोत. कोंडिया गावात सुद्धा एक फ्लायओव्हर आहे. एसटी सुद्धा आपल्या समोर जाते. आता आपण आलेलो आहोत खारेपाटणच्या ब्रिजवर. खारेपाटण गाव हे आतमध्ये आहे आणि आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर. मुंबई गोवा हायवेमधून आतमध्ये बाजारपेठेत जाणार आहोत. आपण आता वाघोटन नदीच्या पुलावर पोहोचलेलो आहोत. हे बघा
बघा बायकर्स गोव्यावरून चाललेले आहेत ते घरी परत. मुंबई गोवा हायवेवरती हिवाळ्यामध्ये अशी दृश्य आपल्याला खूप दिसतात. वेगवेगळ्या अशा छान बाईक बघायला मिळतात आपल्याला. आता आपण खारेपाटणच्या बाजारपेठेतून आतमध्ये जाऊया. मुंबई गोवा हायवे पुढे गेला आहे सिंधुदुर्गमध्ये. आपण ब्रिजच्या खालून जाणार आहोत बाजारपेठेमध्ये जायला. बाजारपेठेतच तिकडे ST डेपो पण आहे. आपण ब्रिजवर न जाता खालून आलो आहे आणि खालून ब्रिजच्या या साईडला वळलो राईटला की बाजारपेठेत जायचा रस्ता येतो आहे. आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हे समोर खारेपाटण कॉलेज आहे. पुढे जे ST दिसत असेल तुम्हाला ती डेपोमध्ये जाते खारेपाटणच्या. आपण आता आलेलो आहोत खारेपाटणच्या बाजारपेठेत आणि बाजारपेठेचा तिथे समोर डेपो दिसतोय आपल्याला खारेपाटणचा. इथे आतमध्ये ST डेपो आहे खारेपाटणचा आणि खारेपाटण डेपोमधून सरळ पुढे स्ट्रेट यायचं आणि इकडून पहिला राईट मारायचा. आणि हे आहे आपलं समोर खारेपाटण गावातील सुंदर मंदिर. अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत खारेपाटणमधील सुंदर मंदिरात. उत्सवाच्या वेळी ही पालखी खूप छान सजवली जाते. मग त्यात देव विराजमान होतात. हा पहा लाकडी दरवाजा, किती आकर्षक आणि सुंदर कोरीवकाम केलं आहे यावर. असं वाटतंय याचं काम करताना कारागिराने अक्षरशः आपला जीव ओतलाय यात. तुम्ही मंदिराला प्रत्यक्ष नक्की भेट द्या. मंदिर अजून सुंदर दिसेल. काळभैरव मंदिराचे अध्यक्ष मधुकर शंकर गुरव सर आपल्याला भेटलेले आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊ. मंदिराबद्दल तुम्ही आम्हाला काय माहिती? 785 साली स्थापन झालेलं आहे. वल्लभपट्टम राजा म्हणून कर्नाटकातून इथे आले. तो खारेपाटण गाव बसवला. त्या गावाचं नाव वल्लभपट्टम पूर्वी होतं. त्यावेळी त्याने आपल्या उंजळीतून काळभैरवाची मूर्ती आणली आणि ती मूर्ती या ठिकाणी बसवली. 785. आज सगळ्यात कार्यक्रम इथे सगळे चांगल्या तऱ्हेने होतात. बोरण्या गोविंदाने लाखो भाविक या ठिकाणी याचे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा काळभैरव जागृत देव. याच्या वॉल्स हेवीली कार्व आहेत.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुंदर नक्षी दिसते, बारीक या दिसत आहेत आपल्याला छोट्या छोट्या. इथे पण दिसतं. हे स्कल्पचर जे असतं ते वेसारा स्टाईलचे उत्तम उदाहरण असतं. हा जो दरवाजा दिसतोय तो सुद्धा कार्व केलाय, हेवीली लाकडाचा दरवाजा आहे. इव्हन त्याचा प्रत्येक डिटेल बघा, छोटं छोटं किती हेवी आणि किती शार्प आहे त्याचं. महाराष्ट्रामध्ये वेसारा स्टाईलचे जे टेम्पल्स आहेत, टेम्पल आर्किटेक्चर आहे, त्याची सुरुवात होयसाला, चालुक्य आणि राष्ट्रकूटा किंगडम जे आहेत त्यांनी सुरुवात केलेली. आणि या मंदिरामध्ये जे आपल्याला स्कल्पचर दिसत आहेत ते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. वेसारा स्टाईलमध्ये काय असतं, दोन नगरा स्टाईल आणि द्रविडा स्टाईल ह्याचं कॉम्बिनेशन असतं. ह्याचा जर आपण कलश बघितला, ह्याला शिखर बघितलं तर ते आहे आपलं नगरा स्टाईलचं. पण ह्याचा डोम बघितला तर तो आहे सेन आणि पाल स्टाईलचं जे टेम्पल आर्किटेक्चर आहेत. तर त्यामुळे हे कॉम्बिनेशन आहे. आणि जर ह्याच्या वॉल्स बघितल्या, बाउंड्री वॉल्स, तर त्या आपल्याला द्रविडियन स्टाईलमध्ये दिसतात. तर द्रविडियन स्टाईल आहे, यात पाल आणि सेनाची स्टाईल आहे, त्याचबरोबर नगर स्टाईलसुद्धा आहे. याचा अर्थ हे वेसारा स्टाईलमध्ये बनलेलं टेम्पल आहे. जे आपण अभ्यास करतो ते आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतं, तेव्हा खूप छान वाटतं. अभ्यास केलेल्याचं चीज होतं. आता तुम्ही बघा, ह्याचं ना एलिव्हेटेड आहे प्लॅटफॉर्म या मंदिराचं. आहे एलिव्हेटेड पण जास्त नाही आणि स्टार लाईक स्ट्रक्चर आहे. तर हे जे फीचर आहे ना ते वेसारा स्टाईलचं असतं. तुम्ही जर नगरा स्टाईलचे टेम्पल बघितले, म्हणजे अयोध्याचं मंदिर वगैरे बघितलं, त्याचा प्लॅटफॉर्म आहे ना रेज प्लॅटफॉर्म आहे, पण तो खूप जास्त रेज आहे. वेसारा स्टाईलचा मीडियम आहे आणि साऊथ इंडियनचा ना रेस प्लॅटफॉर्म नसतो. तर हे वेसारा स्टाईलचं उत्तम उदाहरण आहे. आणि याचं युनिक फीचर म्हणजे काय माहिती, हा जो सर्क्युलर डोम आहे ना ह्याच्यावरती तो, आता हे बघा, हा जो डोम आहे त्याला इथे पण बघा नेकलेस सारखा दिसतोय हा भाग. प्रत्येक गोष्ट त्यांनी छोटे बारीक या त्याच्यामधली बघा तुम्ही, की एवढा मोठा आर्टिस्ट असेल ज्या माणसाने हे बनवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपटण गावातील एक युनिक टेम्पल, अतिशय सुंदर टेम्पल आपल्याला बघायला मिळाले. आता दुपारची वेळ झाली आहे. जरी थंडी पडली असली यावर्षी भरपूर, तरी कोकणामध्ये दुपारी भरपूर ऊन असतं. आता मला भूकसुद्धा लागली आहे आणि आता मी काहीतरी खायला जाते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.